यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात सिटी 60 मधून। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिर्डी आणि अहिल्यानगरच्या दौऱ्यावर विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी हा दौरा असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार। अमरावतीत आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव नरसम्मा महाविद्यालयाच्या मैदानात पार पडणार। प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केलेल्या कमलाताई गवईंची प्रकृती ही ठीक नसल्यामुळे त्या येणार नसल्याची माहिती। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारनंतर नाशिकमध्ये दाखल होणार। जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेणार। कुंभमेळा आणि विविध विषयांवर एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांशी चर्चा करणार। मनसे नेते आजपासून 3 दिवसीय मराठवाडा दौऱ्यावरती। मनसे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस मनोज चव्हाण लातूर, धाराशिव, सोलापूर इथल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेणार। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना बी बियाणं आणि खतांची मदत मनसे पक्षातर्फे देण्यात येणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 8 ऑक्टोबरला होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन। या उद्घाटन सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असून विमानतळाच्या प्रदर्शनी भागामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। राज्यातील महापूर आणि ढगफुटीला नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर करा, याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल। तसंच एनडीआरएफ निकषांच्या तिप्पट मदत करण्याचा शासनाला आदेश देण्याची याचिकेमध्ये विनंती। या याचिकेवर दिवाळीच्या सुट्टीनंतर सुनावणी होणार, संजय लंकेंची माहिती। धाराशिवमध्ये अनेकांच्या शेतात अजूनही पाणी असल्यामुळे गुरांचा चारा काढण्यास मोठी अडचण। सरकारनं जनावरांसाठी चारा तसंच मुरघासची मदत करावी, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटलांची मागणी। ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या, ऑफिसमधून व्हिडिओ करून काही उपयोग नाही, रवींद्र धंगेकरांचा चंद्रकांत पाटलांना टोमणा। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये मॉक ड्रिल करण्यात आलं। पुणे पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांकडून मॉक ड्रिल करण्यात आलं। श्रीमंत दगडूशेठ मंदिरामध्ये दहशतवादी शिरल्याचं मॉक ड्रिल हे करण्यात आलंय। कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा इशारा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन, तसंच पर्यटकांना देखील समुद्रातील पाण्यात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। शक्ती चक्रीवादळाचा तडाखा पालघरच्या पश्चिम किनारपट्टी भागात बसणार असण्याची शक्यता आहे, हवामान खात्याचा अंदाज। मच्छीमारांना सतर्क राहण्याचं आवाहन। साताऱ्यातील कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले। कोयना धरणामधून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवलाय। कोयना धरण संपूर्णपणे भरलेलं असल्यामुळे पुढच्या वर्षीपर्यंतचा पाण्याचा प्रश्न मिटला। शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी 954 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण। हाराची किंमत 1,03,00,000 रुपये। आंध्र प्रदेशातील साई भक्ताकडून हे गुप्तदान। एकात्मता नवदुर्गा उत्सव मंडळ किरणबागपुरा अचलपूरतर्फे नवदुर्गा विसर्जन सोहळा, मुलींचे लेझिम, वारकरी दिंडी आणि टाळ्यांच्या गजरामध्ये परिसर दुमदुमला। या सोहळ्याला परिसरामध्ये सर्व भाविकांची उपस्थिती। नांदेडच्या तेलंगणा राज्यामध्ये सीमेवर असलेल्या देगलूर शहरात बतकम्मा सण रात्री मोठ्या उत्साहामध्ये साजरा। या सार्वजनिक बतकम्मा उत्सवात देगलूर शहरासह तालुक्यातील शेकडो महिला सहभागी झाल्या। अमरावतीच्या गुरुकुंज मोजरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात। हजारो गुरुदेव भक्तांनी सामूहिक ध्यान केलंय। मोजरीतून तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची शोभायात्रा देखील काढण्यात आली आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेतर्फे अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कारानं सन्मान। कोल्हापूर आपली कर्मभूमी असून या पुरस्कारामुळे कलापूरनं आपल्याला आणखी मोठं केल्याची भावना अशोक सराफ यांच्याकडून व्यक्त। ई साहित्य बुकच्या वतीनं शोले सिनेमाच्या 50शी निमित्त ज्येष्ठ सिनेलेखक दिलीप ठाकूर यांचं ई बुक प्रकाशित। श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे विश्वस्त सुभाषदादा जोशी यांच्या हस्ते ई बुकचं प्रकाशन। ई साहित्य लेखक डॉक्टर अनंत पावसकर यांची संकल्पना। बीड जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणीचे आदेश। राज्याच्या दिव्यांग कल्याण सचिवांची माहिती। पडताळणीसाठी बीड जिल्हा परिषदेत दिव्यांग कर्मचाऱ्यांची सुनावणी ही 8 ऑक्टोबर रोजी होणार। अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांमधला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी रस्त्यासाठी आंदोलन केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे।
शनिशिंगणापूरमध्ये शनिदेव संस्थान ट्रस्ट बरखास्त केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक। या निर्णयाविरोधात माजी अध्यक्षांकडून न्यायालयात आवाहन, तर औरंगाबाद खंडपीठाच्या जैसे थे परिस्थिती ठेवण्याच्या सूचना। मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये कफ सिरपमुळे 17 मुलांचा मृत्यू। या प्रकरणी डॉक्टर प्रवीण सोनीवर गंभीर गुन्हे दाखल। मध्य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू आणि केरळमध्ये या 4 राज्यांमध्ये संबंधित औषधावर बंदी। नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाल्यानं शेतातील बोर ओव्हरफ्लो। प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी। रायगडच्या माणगाव तालुक्यात पावसामुळे आई आणि लेकीनं प्राण गमावले। रस्ता ओलांडत असताना पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या। बचाव कार्य सुरू असताना आईचे प्राण वाचले, मात्र लहान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण भल्या मोठ्या खड्ड्यात अडकली आलिशान BMW कार। संतापलेल्या मनसैनिकांनी रस्त्याची दुरावस्था दाखवत सरकारला धारेवर धरलंय। विरारमध्ये खड्ड्यांमुळे अपघात होऊन तरुण जखमी। नालासोपारा विरार लिंक रोडवरती खड्ड्याचं साम्राज्य। अपघात होऊन तरुणाच्या पायाला गंभीर दुखापत। नागपुरात मेंदू ज्वर सदृश संशयित आजारानं मृत बालकांचा अधिकृत आकडा 10वर। 10 पैकी 5 मृत मुलं महाराष्ट्रातील, तर उर्वरित 5 मुलं मध्य प्रदेशातून नागपुरात उपचारासाठी आली होती। नवी मुंबईत रात्री उशिरा एका दुकानात भीषण आग। सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याची माहिती। जवानांनी